तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात की तुम्ही पैशासाठी काम करता? जर तुमच्या पगाराचा शेवट महिन्याच्या सुरुवातीलाच होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर शैलेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात बचत मंत्र. आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर. मीच आहे माझ्या पैशाचा मालक. हे फक्त वाक्य नाही, हा एक आर्थिक निर्णय आहे जो तुमचे भविष्य बदलणार आहे. आज लोकांची समस्या नेमकी काय आहे? आज बहुतेक लोक म्हणतात आमचा EMI चालू आहे, रोज खर्च वाढत चालला आहे, पगार अपुरा पडतोय. पण खरी समस्या ही आहे का? तर नाही. कारण आपण जर पैशावर नियंत्रण ठेवलं नाही तर पैसा आपल्यावर नियंत्रण ठेवावा लागतो आणि हा पैसा तुमचा मालक बनतो. हे कसं काय की पैसा तुमचा मालक बनतो ते पाहूया. तर जेव्हा तुम्ही तुमचा खर्च नियोजनाशिवाय करता, शिल्लक रक्कम आहे म्हणून बचत करता आणि कर्ज घेणे ही तुमची सवय बनते, तेव्हा हळूहळू आपण पैशाचे नोकर बनत जातो आणि लोकांना आपण पैशाचे नोकर कधी बनलो ते समजतच नाही. प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि लेखक रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की जगात पैसे कमवणारे 4 प्रकारचे लोक आहेत. पहिला आहे नोकरदार, दुसरा लहान व्यावसायिक, तिसरा बिझनेसमन म्हणजेच ज्याच्याकडे 500 पेक्षा जास्त लोक काम करतात असा उद्योजक, चौथा आहे गुंतवणूकदार. या सर्वांपैकी पैसे कमवण्याच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित कोण? भरपूर लोकांना वाटत असेल की नोकरदार, पण तसं उत्तर नाही. कारण नोकरदार आणि लहान व्यावसायिक हे पैसे कमवण्याच्या दृष्टीने असुरक्षित आहेत आणि बिझनेसमन आणि गुंतवणूकदार हे पैसे कमवण्याच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. कारण नोकरदार आणि लहान व्यावसायिक पैशासाठी काम करतात, तर बिझनेसमन आणि गुंतवणूकदारांचा पैसा त्यांच्यासाठी काम करतो. त्यामुळे बिझनेसमन आणि गुंतवणूकदार हे पैसे कमवण्याच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. त्यामुळे आता विचार बदला. मला माझ्या पैशाचा मालक व्हायचा आहे. पैशाचा मालक होण्यासाठी 3 सवयी महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला अंमलात आणाव्या लागतील. पहिली सवय, आधी बचत नंतर खर्च. शिल्लक राहिलेली रक्कम वाचवू हा विचार चुकीचा आहे. पगार आला की आधी स्वतःला पैसे द्या, म्हणजे गुंतवणूक करा आणि मग खर्च करा. हीच श्रीमंत लोकांची सवय आहे. दुसरी सवय, प्रत्येक पैशाला काम द्या. तुमच्या पैशाला फक्त खात्यात पडून राहून देऊ नका, ते गुंतवा आणि त्यावरील व्याज मिळवा. तिसरी सवय, कर्ज तुमच्यासाठी असावं, तुम्ही कर्जासाठी नाही. गरजेसाठी काढलेलं कर्ज वेगळं आणि लक्झरी म्हणजेच गरज नसताना महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी घेतलेलं कर्ज वेगळं. यामध्ये फरक करा आणि त्यानुसारच कर्ज घ्या. आजपासून एक वाक्य लक्षात ठेवा, मी माझ्या पैशाचा मालक आहे, पैसा माझा मालक नाही. हा विचार बदला आणि आयुष्य बदलायला सुरुवात होईल. कारण आपण इथे पैसा कसा कमवायचा हे नाही, तर पैशाचा मालक कसं व्हायचं ते सांगतो. जर हा विचार तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या बचत मंत्राच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.